नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर सध्याच्या स्थितीला मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना सुरू झालेली आहे, परंतु राज्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या नागरिकांसाठीच फक्त ही योजना सुरू केलेली आहे। तर या योजनेमध्ये पात्रता काय आहे, सोबतच कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत आणि या योजनेचा अर्ज ऑनलाइन आहे की ऑफलाइन आहे ते अगदी सविस्तर बघून घेऊया। तर बघू शकता, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांसाठी शासनाने सुरू केलेली आहे। यामध्ये वर्षाला मोफत 3 गॅस दिले जाणार आहेत, ते सुद्धा अगदी 1 रुपया सुद्धा न भरता। त्याच्यामुळे ज्या नागरिकांनी सोबतच ज्या कुटुंबधारकांनी रेशन कार्ड काढलेलं आहे, जसं की पिवळं रेशन कार्ड आहे, केसरी रेशन कार्ड आहे, जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर नक्की तुम्ही या योजनेचा अर्ज केला पाहिजे। तर अन्नपूर्ण योजनेमध्ये जी पात्रता ठरवण्यात आलेली आहे ती म्हणजे गॅस कनेक्शन महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे, तरच लाभ मिळणार आहे। आणि दुसरी जी पात्रता आहे ती म्हणजे अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असले पाहिजे। म्हणजेच तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे 3 वर्षांचा, तिथं तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे असं मेन्शन केलेलं असावं। सोबतच तिसरी जी पात्रता आहे त्याच्यामध्ये कुटुंबातील फक्त 1 महिला अन्नपूर्ण योजनेसाठी पात्र ठरू शकते। समजा तुमच्या घरामध्ये एकच रेशन कार्ड आहे आणि 2 कुटुंब आहेत, सरासरी तुमची फॅमिली 12 ते 13 मेंबरची आहे, त्याच्यामध्ये सर्वांना एकच रेशन कार्ड आहे, तर तुम्ही फक्त 1 महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतो। ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या आहेत तर त्यांना सरसकट अन्नपूर्ण योजनेचा लाभ दिला जाणार आहे। आणि जी 5वी पात्रता आहे तिच्यामध्ये अर्जदार महिलेकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। जर पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या योजनेचा फॉर्म भरता येणार नाही। आणि 6वं जे पात्रता आहे त्याच्यामध्ये अर्जदार महिलांच्या घरातील सदस्य सरकारी नोकरीत नसला पाहिजे तरच लाभ मिळणार आहे। म्हणजे सरासरी जशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना पात्रता ठेवण्यात आलेली होती, अगदी सेम टू सेम तशीच पात्रता आहे। त्याच्यामुळे जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही नक्की अर्ज केला पाहिजे। तर अन्नपूर्ण योजनेमध्ये लाभ काय मिळणार आहे ते सुद्धा बघून घेऊयात। अन्नपूर्ण योजनेमार्फत पात्र महिलांना वर्षाला मोफत 3 गॅस दिले जाणार आहेत, सोबतच गॅसची जी सबसिडी असते ते सुद्धा देण्यात येणार आहे। आणि अन्नपूर्ण योजनेसोबतच तुम्ही वेगवेगळ्या योजनांचा अर्ज सुद्धा करू शकणार आहात। असं नाही की फक्त अन्नपूर्ण योजनेचाच तुम्ही अर्ज करू शकणार आहात, तर अन्नपूर्ण योजनेसोबतच वेगवेगळ्या केंद्राच्या राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजनांचा तुम्ही अर्ज करू शकणार आहे। तर अन्नपूर्ण योजनेचा अर्ज कसा करायचा आहे ते सुद्धा बघून घेऊयात। अन्नपूर्ण योजनेचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे, तर तुम्हाला mahafood.government.in या वेबसाईटवरती जाऊन अर्ज करावा लागणार आहे। जर तुम्ही ऑफलाइन अर्ज करायला प्रयत्न केला तर याची ऑफलाइन कुठेही स्वीकार करत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला हा अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच करावा लागणार आहे। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऑफिशियल जी वेबसाईट आहे ती mahafood.government.in या वेबसाईटवरती जाऊन अर्ज करावा लागणार आहे। आता हे मोफत 3 गॅस कोणाला दिले जाणार आहे ते सुद्धा बघून घेतलेलं आहे, परंतु या योजनेचा अर्ज करण्यासाठी जी आवश्यक कागदपत्रे आहेत ती कोणकोणती आहेत ते बघून घेऊयात। आता आपल्याला लागणार आहे ते म्हणजे आधार कार्ड। जर तुम्ही आधार कार्ड काढलं नसेल तर लवकरात लवकर काढा, परंतु या योजनेचा अर्ज करण्यासाठी जरी आधार कार्डची पोचपावती असली तरी पण चालू शकणार आहे। सोबतच पॅन कार्ड, जर आधार कार्डच काढलं नसेल तर तुम्हाला पॅन कार्ड काढता येणार नाही। तिसरं म्हणजे बँक पासबुक, तर बँक पासबुक तुम्हाला नॅशनल बँकेचं लागणार आहे। आणि चौथं म्हणजे गॅस कनेक्शन महिलेच्या नावावरती असलेला जो पुरावा असतो त्याची झेरॉक्स लागणार आहे। सोबतच 5वं जे कागदपत्र आहे त्याच्यामध्ये रेशन कार्ड आहे। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढण्याची गरज नाही। 6वं म्हणजे उत्पन्नाचा दाखला, 7वं मतदान कार्ड आणि 8वं पासपोर्ट साईज फोटो म्हणजे छोट्या आकाराचे 2 फोटो लागणार आहेत। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामधील आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांसाठी ही योजना आहे, त्याच्यामुळे सर्व नागरिकांनी जे पात्रतेमध्ये आहेत त्यांनी या योजनेचा अर्ज केलाच पाहिजे।
त्या योजनेचा अर्ज केल्यानंतर लाभ कोणाला मिळणार आहे? ज्या कुटुंबधारकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड होतं, सोबत ज्यांचे उत्पन्न शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी होते, अशाच नागरिकांना, अशाच महिलांना अन्नपूर्णा योजनेमार्फत मोफत 3 गॅस दिले जाणार आहेत। जर तुम्ही रेशन कार्डची KYC केली नसेल तर तुमचे रेशन कार्ड बंद होऊ शकते, असा सुद्धा GR आलेला आहे। त्याच्यामुळे जर तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला KYC करणं बंधनकारक आहे, कारण शासनाने तांदूळ बंद केलेला आहे। तांदळाऐवजी 9 गोष्टींचा समावेश केलेला आहे, ते सुद्धा कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे तुम्ही रेशनधारक असाल आणि वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला KYC करणं बंधनकारक आहे। आता जे पहिलं अपडेट होतं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, आता अन्नपूर्णा योजना असू द्या, वेगवेगळ्या योजना असू द्या, त्याच्यासाठी तुम्हाला ह्या 2 अपडेट करायचे आहेत, तरच तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत। तुमचं जर अगोदर खातं असेल, बँक खातं असेल तर त्याच्याशी आधार कार्ड लिंक करायचं आहे, अन्यथा तुम्हाला कोणत्या योजनेचा 1 रुपया सुद्धा येऊ शकत नाही। कारण शासनाने दिलेल्या अपडेटनुसार जर तुमचं खातं DBT असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत। जर अजून तुम्ही पोस्ट बँकेचं खातं खोललं नसेल तर नक्की पोस्ट बँकेचं खातं खोला, कारण हे खातं सरकारी खातं आहे, याच्याशी आधार कार्ड 1 दिवसामध्ये लिंक होतं। तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भरपूर योजना काढलेल्या आहेत येत्या सरकारने। शासनाने वेगवेगळ्या योजनांचा लाभ, त्याच्यासाठी जी पात्रता आहे, अटी शर्ती आहेत, सोबत जी कागदपत्रे आहेत, ही सर्व कागदपत्रे तुम्ही अगोदरच काढलेली असावीत, तरच तुम्हाला भविष्यामध्ये वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेता येणार आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची सर्व माहिती बघितलेली आहे, परंतु मागच्या व्हिडिओला भरपूर महिलांनी कमेंट केलेल्या होत्या की गॅस कनेक्शन आमच्या पतीच्या नावाने आहे, पुरुषाच्या नावाने आहे, तर काय करावे? जर तुमचं एप्रिलच्या अगोदरचं गॅस कनेक्शन पतीच्या नावाने असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। परंतु सध्याच्या स्थितीला मागच्या 2 महिन्यांपासून जर तुमचं गॅस कनेक्शन तुमच्या नावावरती असेल तरच तुम्हाला या योजनेचा फॉर्म भरता येणार आहे, अन्यथा तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही। जरी तुम्ही फॉर्म भरायचा प्रयत्न केला, जरी पात्र ठरलात, परंतु काही कारणास्तव तुमचा फॉर्म रिजेक्टेड सुद्धा केला जाऊ शकतो, कारण लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर महिलांचे फॉर्म प्रथमतः पूर्णपणे पात्र ठरले, नंतर काही कारणास्तव रिजेक्टेड सुद्धा झालेले आहेत। त्याच्यामुळे जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरला असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज 100% केला पाहिजे, कारण 100% तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलात म्हणजे सेम टू सेम पात्रता अन्नपूर्णा योजनेमध्ये ठरवण्यात आलेले आहे। याची तुम्हाला सांगितल्याप्रमाणे mahafood.government.in या वेबसाईटवरती जाऊन अर्ज करायचा आहे। जर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।